Hello student, this is the lecture number 7 of matrices topic. In the last lecture, we will learn how to find inverse of a matrix by using elementary transformation. It may be row transformation or column transformation. In this lecture, we learn new concept, that is inverse of a matrix by using adjoint method. Inverse of a matrix by using adjoint method. Okay, in the 11th standard, you learn how to find minor cofactor. Okay, then first discuss how to find minor and cofactor. In the adjoint matrix, we required first minor of a matrix, then cofactor of a matrix, and then we remember one formula, that is inverse of a matrix in adjoint method. Okay, this formula is A inverse is equal to 1 upon determinant of A into adjoint matrix. Okay, this is the formula to finding inverse by using adjoint method. Okay, तर फर्स्ट आपण इथे डिस्कस करूया हाऊ टू फाइंड मायनर ऑफ ए मॅट्रिक्स. सपोज एक एक्झाम्पल इथे घेऊया 1 2 3 and 4. ओके, सपोज एक्झाम्पल हे क्वेश्चन असा आहे. फर्स्ट आपण डिस्कस करतोय मायनर ऑफ ए मॅट्रिक्स. ओके, मॅट्रिक्सचे मायनॉर कसे फाइंड आउट केले जातात हे आपण आधी डिस्कस करूया. नंतर मग बघूया को फॅक्टर मॅट्रिक्सचे कसे फाइंड आउट केले जातात. आणि एकदा को फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करता आला की मग आपण इझिली ए इनवर्स फाइंड आउट करू शकतो. ओके, तर मी फर्स्ट एक बेसिक सांगतो. हे थोडंसं तुम्हाला फर्स्ट इनिशियली खूप लेंदी वाटेल, पण ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे त्यावेळेस तुम्हाला ही मेथड एकदम सिंपल मेथड आहे आणि सिंपल वाटेल. फक्त इनिशियली समजून सांगताना थोडं स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहे. फर्स्ट मायनर फाइंड आउट करणार आहे, नंतर को फॅक्टर फाइंड आउट करणार आहे, को फॅक्टर मॅट्रिक्स वरून ऍडजॉइंट मॅट्रिक्स फाइंड आउट करणार आहे, ऍडजॉइंट वरून परत ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करून ए इनवर्स फाइंड आउट करून घेणार आहे. ठीक आहे, तर आपण स्टेप बाय स्टेप आधी समजून घेऊया जेणेकरून आपल्याला परत क्रिटिकल प्रॉब्लेम मध्ये कुठेही अडथळा नको. ठीक आहे, तर इथे मायनर कसं फाइंड आउट करायचं लक्षात आहे. इकडे आता हे लक्षात असेल सगळ्यांच्या की ह्या पोझिशनला काय म्हणतात 1 1, याला 1 2, याला 2 1 आणि याला 2 2. म्हणजेच काय झालं, पोझिशन काय, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये, फर्स्ट रो सेकंड कॉलम मध्ये, सेकंड रो फर्स्ट कॉलम मध्ये, सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये. ओके, ठीक आहे. तर नेक्स्ट आपण इथे बघूया त्याचा मायनॉर कसं फाइंड आउट करतात. मायनॉरला इंडिकेशन द्यायचं M11. आता M11 चं इंडिकेशन काय होईल, मायनॉर ऑफ फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे ह्या पोझिशनचा. मग फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा मायनॉर जर फाइंड आउट करायचा असेल तर तो रो आणि कॉलम कट करा, रो आणि कॉलम कट करा, राहणार काय इथे 4. आहे काय अवघड याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट काय करायचंय, M12 चा फाइंड आउट करायचा, तो रो आणि कॉलम कट करा. ठीक आहे, मी इथे बघा सॉफ्टली करतो, हा रो आणि हा कॉलम कट केला, राहिलं काय इथे 3. आता 2 1 चा काढायचा, हे 1 1, हे 1 2, हे 2 1, रो आणि कॉलम कट करा, राहणार काय 2. M22 चा काढा, रो आणि कॉलम कट करा, इथे राहणार आहे 1. ओके, तर मायनॉर ऑफ मॅट्रिक्स इज इक्वल टू 4 3 2 1. ओके, या पद्धतीने ते मायनॉर फाइंड आउट केला आणि मायनॉर ऑफ मॅट्रिक्स नोट करून घेतलं. पुढचा नेक्स्ट मी आताच सांगितले ते, जर इनवर्स ऑफ मॅट्रिक्स आपल्याला इथे फाइंड आउट करायचं असेल तर फर्स्ट काय लागणार आहे, मायनॉर ऑफ मॅट्रिक्स. सेकंड लागणार आहे को फॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. तर को फॅक्टर ऑफ मॅट्रिक्सचा इथे फॉर्म्युला आहे CIJ इज इक्वल टू -1 रेज टू I प्लस J MIJ. ओके, मग इथे I जे असेल तर इथे I प्लस J MIJ. ओके, I म्हणजे रोची पोझिशन, J म्हणजे कॉलमची पोझिशन. C11 काय येणार आहे मग इथे -1 रेज टू 1 प्लस 1 M11.
आता हे सगळ्यांना 2 होत असेल तर -1 चा स्क्वेअर काय होणार आहे प्लस, आणि M11 किती 4 आहे, म्हणून आन्सर येणार आहे 4. C12 -1 रेस टू 1 + 2 M12. आता इथे -1 रेस टू 3 किती होणार आहे -1 इंटू M12 किती आहे 3 आहे. C21 तर इथे 2 + 1 इथे होणार आहे -1 आणि 2 काय होणार आहे 2 -2 2 हे +1 होणार आहे आणि 2 काय 1 आहे, तर आन्सर येणार आहे 1. ओके, तर कोफॅक्टर मॅट्रिक्स काय बनला, कोफॅक्टर मॅट्रिक्स minor of matrix, cofactor of matrix, minor of matrix, cofactor of matrix. आता नंतर आपण डिस्कस करूया ऍडजॉइंट मॅट्रिक्स कसा फाइंड आउट करायचा. सगळ्यांना हे लक्षात आले कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स कसं फाइंड आउट करतात ते. ओके, CIJ चा फॉर्म्युला -1 I + J MIJ त्याच्यावरून, आणि जो आलाय तो आपण इथे पुट केला. ठीक आहे, ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स म्हणजेच काय लक्षात ठेवा. ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्सला शॉर्टकट मध्ये ADJA असं इंडिकेट केलं जातं. ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स मीन्स ह्याचा जो तुम्ही कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स फाइंड आउट केला ह्याचा ट्रान्सपोज म्हणजे काय होतं की रो ची पोझिशन कॉलम मध्ये चेंज होते आणि कॉलमची पोझिशन रो मध्ये. ओके, इंटरचेंज ऑफ पोझिशन ऑफ कॉलम इंटू रो और रो इंटू कॉलम. तर इथे काय होणार आहे 4 - 3 -2 1. ओके, जे रो आहेत ते कॉलम मध्ये कन्वर्ट होतील. दिस इज द ऍडजॉइंट. मग इथे A इनव्हर्सचा फॉर्म्युला काय, A इनव्हर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ A इंटू ऍडजॉइंट ऑफ A. आता ह्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करणार, डिटर्मिनंट 1 3 2 4. तर ह्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काय येणार आहे 4 - 6 -2 येणार आहे. ओके, A इनव्हर्स इज इक्वल टू -2 आणि ऍडजॉइंट काय होणार आहे 4 - 3 -2 1. ओके, अँड दिस इज द A. परत एकदा रिपीट करतो एक्झॅक्टली काय केलं ते बघा. मायनॉर ऑफ मॅट्रिक्स फाइंड आउट करताना इथे फर्स्ट रो जर M11 चा फाइंड आउट करायचा असेल तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम कॅन्सल करा आणि जो राहिलेला एलिमेंट आहे तो मायनॉर असणार आहे. ओके, या पद्धतीने आपण मायनॉर फाइंड आउट करून घेतले. परत कोफॅक्टरचा हा फॉर्म्युला यूज केला. ओके, आणि हा ऍडजॉइंट मॅट्रिक्स कसा असतो कोफॅक्टरचा ट्रान्सपोज, आणि इथे पुट करून आपण इथे A इनव्हर्स हा फाइंड आउट केला. ओके, दिस इज द मेथड टू फाइंडिंग A इनव्हर्स of 2x2 matrix. Okay, please note down this. जर सपोज हा क्वेश्चन आता सीईटी ला विचारला तर ह्याचा आन्सर शॉर्टकट मध्ये कसं फाइंड आउट करायचं. ओके, ही झाली तुमची बोर्डची मेथड हे फाइंड आउट करण्यासाठी. ओके, तर लक्षात द्या, डायरेक्टली तुम्ही एक फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता आणि डायरेक्टली हे लक्षात ठेवू शकता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सीईटी आणि जेई साठी. ओके, सीईटी आणि जेई साठी कसं लक्षात ठेवायचं लक्षात आहे. हा A इनव्हर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ A इंटू ऍडजॉइंट ऑफ A.
ओके, हे झालं क्लिअर. तर सपोज ए हा मॅट्रिक्स तुम्हाला ह्या फॉर्म मध्ये दिला, ए बी सी डी ह्या फॉर्म मध्ये दिला, ठीक आहे. तर ह्याचा ए इनवर्स डायरेक्टली एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा सी डी साठी, एडी मायनस बीसी. हा काय झाला रे, एडी मायनस बीसी हा डिटर्मिनंट झाला ना, एडी मायनस बीसी. ओके, आणि इथं डी ची पोझिशन चेंज करायची, बी ला आहे असं निगेटिव्ह साईन द्यायचं, सी ला आहे असं निगेटिव्ह साईन द्यायचं, आणि ए इथं नोट करून ठेवायचं. हे डायरेक्टली आन्सर असेल. ओके, मग आता जर प्रिव्हियस एक्झाम्पल मी घेतलं त्याच्यामध्ये ए मॅट्रिक्स काय दिला होता, 1 2 3 4 हा मॅट्रिक्स इथे मला दिला होता, ठीक आहे. तर ह्या मॅट्रिक्सचा इनवर्स फाइंड आउट करताना काय केलं, 4 - 6 म्हणजे इथे काय होणार -2 एडी मायनस बीसी. ओके, आणि इंटू 4 -2 -3 1. बघा तिथे आन्सर आपलं हे चालू होतं तसं. ओके, डायरेक्टली तुम्ही लक्षात ठेवा, डी ची पोझिशन इथे फक्त चेंज करायची, ह्याला दोन्हीला मायनस साईन द्यायचे, आणि ह्या पद्धतीने ही बोर्ड ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी तुम्ही शॉर्टकट मेथड यूज करून डायरेक्टली 2/2 चा इनवर्स तुम्ही क्विकली 5 सेकंड मध्ये तुम्ही फाइंड आउट करू शकता. ओके, अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. ओके, फाइंड द इनवर्स ऑफ ए मॅट्रिक्स. फाइंड inverse of a matrix A is equal to 4 3 6 7. ओके, इथं 1 घेऊया म्हणजे कॅल्क्युलेशन थोडी सिंपल होते. युजिंग ऍडजॉइंट मेथड. ऍडजॉइंट मेथड ना त्याचा इनवर्स फाइंड आउट करायचा. तर कसं फाइंड आउट केलं जाईल लक्षात द्या. ए इनवर्स इज इक्वल टू ए इज इक्वल टू 4 6 1 3 दिला. तर मायनॉर ऑफ ए मॅट्रिक्स, मायनॉर ऑफ मॅट्रिक्स, तर M11 काय असणार आहे, M11 -1 काय येणार आहे, हे इथे कट करा रो इंटू कॉलम. ओके, M11 काय येणार आहे 3, M12 काय येणार आहे, M2 म्हणजे काय, फर्स्ट रो सेकंड कॉलम कट करा 6, 21 म्हणजे काय, सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम कट करा 1, आणि M22 कसं येणार आहे 4. ओके, 1 1 कसं फाइंड आउट करायचं लक्षात आहे, हे कट केलं आपल्याला 3 आन्सर आला, 2 2 ही पोझिशन आहे. ओके, त्या पद्धतीने हे फाइंड आउट केलं. मग मायनॉर ऑफ मॅट्रिक्स काय झालं इथे, मायनॉर ऑफ मॅट्रिक्स 3 6 1 4. ओके, को फॅक्टर कसा फाइंड आउट करायचं लक्षात आहे, C11 इथे येणार आहे -6, फोर. ओके, को फॅक्टर हा ह्या पद्धतीने येणार आहे, मायनॉर ह्या पद्धतीने. आता सांगितलं मी ऍडजॉइंट कसं फाइंड आउट करतात, ऍडजॉइंट ह्याचा ट्रान्सपोज चेंज करायचा.
3 -6 -1 4. ओके, या पद्धतीने ते ऍडजॉइंट फाइंड आउट केलं. हे झालं मायनर ऑफ ए मॅट्रिक्स, कोफॅक्टर ऑफ ए मॅट्रिक्स, ऍडजॉइंट. ओके, ऍडजॉइंट नंतर इथे ऍडजॉइंट A इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इंटू ऍडजॉइंट ऑफ A. आता इथे डिटर्मिनंट काय येणार आहे? डिटर्मिनंट 12 - 6. ओके, तर इथे 6 येणार आहे डिटर्मिनंट. आणि ऍडजॉइंट काय आहे? 3 - 1 - 6 4. ओके, दिस इज द इनवर्स ऑफ ए मॅट्रिक्स. नोट डाउन करा. तर हे ह्या पद्धतीने आपण फाइंड आउट केलं. फाइंड इनवर्स ऑफ ए मॅट्रिक्स बाय युजिंग ऍडजॉइंट मेथड. तर हेच मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलं होता की जर ए मॅट्रिक्स हा ABCD फॉर्म मध्ये दिला असेल तर इनवर्स काय येणार आहे? AD - BC -BCA. ओके, ह्याच्यामध्ये डायरेक्ट पुट करा, तुम्हाला ह्याचा आन्सर मिळेल. शॉर्टकट आपण ओके. तर 12 - हे पण 1/6 येणार आहे. 3 -1 - 6 आणि 4. आले लक्षात? हे तुम्ही डायरेक्टली कुठे यूज करायचे? CET ला किंवा JEE ला. पण इथे बोर्डला एक्झामला विचारलं तर हे ह्या पद्धतीने तुम्हाला फाइंड आउट करायचं. आणि ह्या मेथडलाच काय म्हणलं जातं? ऍडजॉइंट मेथड. ओके, शॉर्टकट मध्ये हे लक्षात ठेवा. मायनस ह्याचं साइन मायनस 2 -B आणि मायनस. ओके, तर हे नोट करून घ्या.